करवीर तालुक्यातील आमशी गावात राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांचा सन्मान, शेतीसाठीचं साहित्य वाटप आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 450 शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, करवीर तालुक्यातील सरपंच आणि यशस्वी उद्योजकांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या शेतकऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचं कौतुक करून फाउंडेशनला सामाजिक कार्यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. आमशी, बोलोली, पासर्डेसह इतर परिसरातील डोंगराळ भागात सुमारे 5,000 हेक्टर जमीन जिरायत आहे. या शेतीला हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी धामणी प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून या प्रकल्पातून सुमारे 1.23 TMC पाणी आणण्यासाठी आणि या वाढीव प्रकल्पात ते राखीव ठेवण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील यांनी बोलताना आमदार नरके यांनी शक्तीपीठ महामार्गाला केलेला विरोध योग्य असून महामार्गाच्या माध्यमातून धनदांडग्यांचा दुर्गम भागातील खनिज संपत्ती लुटण्याचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला. करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, उद्योगपती मधुकर बने, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, सरदार कांबळे, धनाजी पाटील, प्रकाश पाटील, DS पाटील, RT पाटील, बाबासो पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष राजाराम पाटील, अशोक पाटील, सरपंच रेश्मा पाटील, तुकाराम पाटील, ज्योत्स्ना पाटील, तेजस्विनी तडुलकर, मयूर घोडके यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.